नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळची थोडीशी कामं आवरलेली आहेत माझी. तर आज आहे रविवारचं सकाळ उठल्यापासून सगळी पूर्ण घरातली साफसफाई, कपडे, तर खूप असे कपडे पण होते ते पण धुवून घेतले परत. आता थंडीमुळं काय होतं, कपडे दिवसा पण अंगावर घेतात आणि रात्रीचं पण अंगावर घेतात, त्याच्यामुळे एवढे खराब होतात मोठाले कपडे. कारण दिवसा झोपलं, जरा वेळ झोपलं तरीसुद्धा हे घरातले माणसं आमचे कपडे अंगावर घेतल्याशिवाय काय कोणी झोपतच नाही. मग ते काय होतं, सारखे लोळून लोळून ते कपडे खराब होतात. तर म्हटलं चला आता ते पण चांगले मशीनमध्ये लावून मी धुवून घेते. आणि मस्त आता टाकलेलं आहे तुमच्यासोबतसुद्धा. तर मी आता जाणार आहे. तर कुठं जाणार आहे, मला जायचं आहे आता साडी आणायला. तर साडीचा काय मी व्हिडिओ काढणार नाही, कारण दुकानामध्ये तिथं मी नाही काढत आता जास्त. पण घरी साडी आली ना तर तुम्हाला मी नक्कीच दाखवीन. तर आता संक्रांत आलेली आहे, त्याच्यामुळं संक्रांतीची थोडीशी तयारी. तर म्हटलं चला बघू साडी. आणि आवडली साडी मला, ती पण मी घेऊन फॉल बिल्डिंगला त्यांच्याकडेच दिलेली. आता ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे. तर साधे असे सिंपल ब्लाऊज असेल ना तर हे मग असे तर मी माझे शिवते. पण आता साडी भारी आहे ना, त्याच्यामुळं मग मी ब्लाऊज बाहेरच देणार आहे. कारण फिनिशिंग वगैरे व्यवस्थित मला काही जमत नाही, शिवते पण एवढं नाही जास्त जमत, त्याच्यामुळं मी बाहेरच देते माझे पण ब्लाऊज काय काय. आणि आपले रोज वापरायचे असतील ते मी घरामध्येच शिवते. तर आता राहा व्हिडिओमध्ये, सकाळपासूनची कामाची सुरुवात कशी केली आणि कपडे किती होते, त्याच्यानंतर काय दिलेलं गावावरून, असं खूप सारं आहे त्याच्यामध्ये. तर पूर्ण व्हिडिओ पाहत जा तुम्ही. चला मग राहा व्हिडिओमध्ये. तर चला, सकाळी उठल्याच्या नंतर विशाल आलेला होता आमचा. तो ना गेला होता तिकडं ह्याला काशीला, परत त्याच्यानंतर अयोध्याला, बऱ्याच ठिकाणी गेला होता तो. महाराजांसोबत फिरायला गेला होता. तर त्याचे एवढे कपडे पडलेले होते. आल्याच्यानंतर मग तोने बॅग खाली ठेवली, तशीच त्याचे कपडे त्याने काढून टाकले. म्हणला सगळे कपडे माझे क्लीन करून घे. तर म्हणलं चला आता एवढे कपडे हाताने धुवत बसूस तोपर्यंत, नंतर आमचे पण कपडे होते. म्हणले ह्याचे कपडे एक मशीन लावून देते, तोपर्यंत जाडलोट करून बाकीचं कामं आवरतील. तर मस्त असे मी कपडे मशीनला लावून घेतले. त्याच्यानंतर बाकीचे कामं आवरायला घेणार आहे. स्वयंपाक पण करायचा आहे. सकाळी उठल्याच्यानंतर एवढी गडबड होते. आणि हे कपडे पटकन जर धुवायचे असेल ना तर कारण हाताने धुवायचं म्हणलं तर तासभर तरी लागला असतं. तर चला म्हणलं मशीन होती तोपर्यंत इकडं स्वयंपाक पण होईल माझा. तर त्याच्यानंतर सगळं घरं वगैरे क्लीन करून घेतले. आणि नंतर मला आहे ना गावावरून थोडेसे कांदे वगैरे दिलेले आहेत आईने, ते पण उन्हात थोडेसे टाकायचे. तर आता थोडेसे सगळे कामं आवरून घेते. आणि नंतर मग मला पण काम आवरल्याच्या नंतर जेवणं वगैरे दुपारचे केले ना, तर आज शनिवार आहे त्याच्यामुळं वैष्णवीला पण सुट्टी आहे. तर आता तिला घेऊन मला जायचं आहे. तर मस्त अशी शॉपिंग करायची आहे. तर आता संक्रांतीचा सण आलेला आहे. संक्रांतीचा आयोवाचा सण असतो, त्याच्यामुळं सगळ्याच महिलांना खूप असं म्हणजे साडी, बांगड्या, परत गळ्यातलं नवीन-नवीन असं घ्यायला तर सगळ्यांनाच आवडतं. तर म्हणलं चला, मी पण बघते आवडली साडी एखादी चांगली तर ती पण आणूया. तर म्हटलं मग तीच कामाची घाई चालली होती. सगळं आवरून घेते आता, मशीन वगैरे लावली ना, मग स्वयंपाक पण पटकन होईन. आणि त्याच्यानंतर मग मी जाणार नेरूळला. आणि आम्ही काही आणायचं असलं तर नेरूळलाच जातो, कारण आम्ही पहिलं तिकडं राहिलेलो आहेत. तर आता थोडंसं तयारीतच राहायला लागेल, कारण ब्लाऊज वगैरे मी तर शिवते, पण चांगली भारी साडी असेल तर ते मी बाहेर देते. असं साध्या सिंपल साड्यावरचे ब्लाऊज मी घरातच शिवते. पण जास्त चांगल्या क्वालिटीची साडी किंवा भारी साडी तर ते मी बाहेर शिवायला देते. तर अशा पद्धतीने सकाळचं सकाळी कामाचं आवरायचं माझं चाललं होतं. म्हणलं चला पटापटा कामं आवरूया. आणि कोणाला पण साडी आणायला जायची म्हणल्यावर तर एवढा उत्साह आहे. चला म्हणलं पटकन काम आवरायचं आणि पटकन दुकानात जायचं. तर बघू आता, आवडली तर घेणार आहे, नाही आवडली तर नाही घेणार. तर अशा पद्धतीने कामाचं माझं रुटीन चालू झालेलं आहे सकाळचं. त्याच्यानंतर मग आता बघू काय आणते आणि काय नाही. तिथं गेल्याच्यानंतर शूटिंग जर काढली तर काढीन, नाही तर काढून पण देणार नाही. आता मशीनमध्ये पाणी लावून घेते आणि मस्त कपडे धुवायला टाकते. त्याच्यानंतर इकडं मी बाकीची कामं राहिलेले आवरून घेते. तर कसं सकाळी उठल्याच्यानंतर असं रीतसर काम केलं ना तर चांगलं पटकन होतं. इथं आता आळूचे पानं दिलेले आहेत आम्हाला गावावरून माझ्या आईने. त्याच्यानंतर कांदे पण दिलेत थोडेसे. तर आता हे पण मी काढून फ्रीजमध्ये ठेवते कांदे पण, कारण ओले कांदे आहेत ना ते मला आता थोडेसे बाहेर गॅलरीत टाकायला लागतील. तेव्हा ते कोरडे झाले ना, पूर्ण सुकले ना, मग किती दिवस पण टिकतात. कारण माझ्याकडे कांदे हमेशा उन्हाळ्याचे कांदे पावसाळ्यापर्यंत टिकतात आणि पावसाळ्यातले कांदे उन्हाळ्यापर्यंत टिकतात. कांदा आणि लसूण मी कधीच विकत आणत नाही.
तर हे कांदा लसूण गावचंच असतं म्हणजे जरी मी गावाला गेले तरी आमच्या घरी कांदा लसूण नसला तरी आम्ही कुणाकडूनही आणतोच गावावरून आणि देतातच ते. देणारे भरपूर आहेत कारण कोण असं नाही बोलत नाही. कारण गेल्या वेळेस माझ्या मैत्रिणीच्या आईने मला 6 पेंड्या लसणाच्या दिल्या होत्या आणि कांदे पण दिले होते. आईच्या तिकडं पण गेलं तर ते पण देतात. त्याच्यानंतर भाऊजाईन ते पण देतात. कांदे, लसूण, काय घरात भाजीपाला असला शेतामध्ये तर घरातल्या वस्तू. तर आता आम्ही मुंबईला राहतो त्याच्यामुळं मग ह्या गोष्टीची ओढ आम्हाला लागते. तर द्यायला असं कोणी काही नाही म्हणत नाही. तर आता मिस्टरांना नाश्ता देते आणि मला गरम पाणी करून घेते. त्याच्यानंतर मग हे कोमट पाणी मला आणि त्यांना एक मेथीचा लाडू, ड्रायफ्रूट थोडेसे देते सकाळी सकाळी. आणि हेच कांदे दिलेले मी आता बाहेर उन्हाला टाकून घेते. कारण गॅलरीमध्ये सगळे कपडे सुकायला टाकले त्या आणि त्याच्यानंतर म्हटलं चला पुसून पण झाली तर आता उन्हाला टाकूया हे कांदे. कारण कांदे चांगले सुकले ना तर भरपूर दिवस टिकतात. त्याच्यामध्ये आहे ना एक मस्त असा पांढरा कांदा पण आला होता. कारण आता हल्ली पांढरे कांदे कुठं मिळत पण नाहीत आणि पाहायला पण मिळत नाही. तर खाण्याची गोष्ट तर वेगळीच राहिली. तर एकच कांदा असा कुठून आला होता काय माहिती. तर ते पण तुम्हाला मी दाखवते मस्त असा. हे पहा. तर ह्यो कांदा खूप असा आयुर्वेदिक आहे खाल्ल्याने पण आता मिळत नाही त्याच्यामुळं. तर एवढ्या कांद्यामध्ये हाच एक कुठून आला होता काय माहिती. तर तो पण मी आता साईडला ठेवून देते. त्याच्यानंतर सगळे कांदे सुकवायला ठेवते आणि कांदे जेवढे चांगले सुकतील ना तेवढे जास्त दिवस टिकतात. इथं मुंबईमध्ये कसं कांदा, लसूण खूप महाग मिळतं. त्याच्यामुळं मग गावाला कोणी आलं गेलं तर आईन ते देतात किंवा भाऊजाईन ते पण देतात कांदे, लसूण. आणि तिकडं मैत्रिणीच्या आईन ते पण आम्हाला कांदे, लसूण म्हणजे कधीच असं नाही आहे की आमच्याकडं नाही आहेत आणि हे सारखे घेऊन जातात. ते उलट मनाने सांगणार की हां, आमच्याकडं आहेत घेऊन जा म्हणून. तर मस्त असं मी आता इथं कांदे सुकायला टाकते. तर हे जवळ-जवळ 10 किलो कांदे असतील आणि त्याच्यानंतर कपडे आधी धुवून सुकायला टाकले होते. आता म्हणलं कांदे पण पसरून देते मस्तपैकी उन्हामध्ये. आता हे 2-3 दिवस चांगले सुकून देणार आहे. आपोआप हवेने ते काय होते सुकतात. तर आता हा प्रसाद आहे काशीवरून आणलेला. तर अयोध्यावरून त्याच्यामुळं मग तो पण आता शेजाऱ्या-पाजाऱ्यांना वाटून देते थोडा-थोडा सगळ्यांना. तर तो धागा वगैरे पण त्याच्यातच होता. तर तो पण देते हातात बांधायला आणि मस्त असा प्रसाद त्यांच्या प्लेटा पण आमच्याकडे आहेत. तर त्याच्यामध्ये देते. तर काशीचे किंवा तिकडल्या अयोध्येचे ह्याचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील पाहायला तर कमेंटमध्ये सांगा. मी टाकेन थोडे-थोडे कारण माझा मुलगा गेला होता ना, त्यांनी थोडेसे शूट करून आणलेले आहेत. जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण मी काय गेले नव्हते. त्याला लावलं, तो गेला होता तर त्याने थोडेसे व्हिडिओ काढून आणलेले आहेत. तर बघू आवडले तुम्हाला तर मग टाकीन मी. आधी 1-2 टाकून पाहीन. जर दिला तुम्हाला ते पाहायला जर आवडत असतील तर परत दुसरे पण टाकीन. तर आता सकाळचे सगळे कामं आवरून झाले होते घरातले, पण स्वयंपाक बाकी होता. तर मग आता चला आज मस्त असं भेंडी बनवायची. तर वैष्णवीने आमच्या छानपैकी भेंडी धुवून घेतली, कोरडी केली. त्याच्यानंतर अशी उभी कापून घेतली आणि आजची ही रेसिपी वैष्णवीचीच आहे काय, मी बनवत नाही. मी फक्त कॅमेरा हातात धरलेला आहे, तिच्या पद्धतीने ती बनवते. तर तिचं खूप दिवसापासून चाललं होतं, की अशी भेंडी आपण मम्मी करून पाहूया. तर मी तिला बोलले, "तूच करायची, मी करणार नाही." तर मस्त असं तिने जिरे, मोहरी, त्याच्यानंतर लसूण आणि परतून घेतली. थोडंसं मीठ टाकलं, चवीनुसार हळद टाकली आणि चांगली परतीती ती. आता तिचाच हात चालू आहे काम करायचा. तर मस्तपैकी मी इकडं तोपर्यंत पीठ मळीते. भाजी करायला कधी-कधी तिला आवडतं, म्हणजे रोज नाही, पण एखाद दिवशी मनाला आलं तर मग तिचं असतं, मी हे बनवते, ते बनवते. आता ती हळद टाकून घेते. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ पण टाकते. मीठ आणि हळद टाकल्याच्यानंतर चांगली परतून द्यायची. तर अशी भेंडी खूप छान होती. तर इथं मी बनवते कधी-कधी, पण आता तिची थोडीशी पद्धत वेगळी. तर म्हणलं चल बनव आज. मी चपातीचं पीठ मळवते म्हणजे स्वयंपाक करून घेऊ, जेवणं वगैरे करू आणि जाऊया आपण पण. कामं पण आहेत दुसरे बाकीचे, ते पण करून घेऊया आणि बघू साडी चांगली मिळाली तर ती पण आणूया. तर आता मग माझं पण पीठ मळायचं काम चालू आहे दुपारच्या जेवणासाठी, म्हणजे चपाती करायची आता आणि भाजी तर झालेली आहे. तर आता इथं मी मस्त पीठ मळून ठेवते, थोडा भिजवून ठेवते. पीठ भिजलं ना चपातीचं तर खूप चांगल्या चपात्या येते. आता बाकीचे कपडे वगैरे सगळं धुवून झालेलं आहे, सुकायला पण टाकलेत. आज रगी वगैरे पण धुतलेत कारण तो बाहेर फिरायला गेलता. विशाल तर त्याने पण रग वगैरे घेऊन गेलता, जर्किंग ते तर सगळं धुवून टाकले. आणि म्हणले चला शनिवार आहे, काहींना सुट्टी आहे, काही कामावर गेले तर ते पण जेवण करायला घरी येणार आहेत. त्याच्यामुळं आज आमचं निवांत चाललंय.
चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओ आवडला तर तो सुद्धा सगळ्यासोबत शेअर करत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. मस्त अजून भेंडीमध्ये आता मसाला टाकायचा. एवढी सोप्या पद्धतीने बनवली पण खायला एवढी टेस्टी झाली होती ना. तर शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकायचा, नंतर पार भेंडी परतल्याच्या नंतर थोडीशी वाफेवर झाकून द्यायची. तर इथं तिने 2 मसाले टाकले त्याच्यामध्ये, एक घरगुती मसाला आणि एक विकतचा मसाला. तर तिचं काम चालू आहे. अशा पद्धतीने छान भेंडी बनवती. म्हणजे स्वयंपाक खूप छान बनवते ती, पण तिला टाईम नसतो त्याच्यामुळं मग कधीतरी बनवते ती. आता ह्या भेंडीवर फक्त 2 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे थोडीशी शिजायला पण पाहिजे ना, त्याच्यामुळं झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची. मग त्याच्यानंतर मग एकदम भारी शिजली आणि मग खायला पण आपली तयार. तर आता इथं शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकून घ्यायचा आणि नंतर मग परतून घ्यायची परत. तर ही भेंडी तुम्ही डब्यालाही देऊ शकता किंवा घरी गरम चपातीसोबत खाऊ शकता. एवढी भारी लागती. रोज रोज ती हिरव्या मिरचीतली भेंडी खाण्यापेक्षा अशी कधीतरी करून खायची, खूप छान लागते. फक्त करायला काहीच नाही लागत. काय कुठलंही मसाले नाही जास्त लागले किंवा काय नाही, कांदा नाही, टोमॅटो नाही. मस्त भेंडी झाली.